या सरकारला 13 जुलैपर्यंत संध्याकाळी 12 वाजेपर्यंतचा वेळ आहे. महाराष्ट्रातले संपूर्ण जिल्हे ढवळून काढणार आहे आणि त्याची सुरुवात आम्ही 1 जुलैपासून करत आहोत. आता हे आम्ही सर्व समाज बांधव, हे प्रत्येक तालुक्यातले समाज बांधव आलेले आहेत की बाबा सर्वांनी शांततेत राहायचं. मराठा ओबीसी हे एकच आहे. मराठे स्वतःच्या जातीच्या आरक्षणासाठी लढते, इतर कुठल्याही जातीच्या विरोधात लढत नाही. तरी मराठे उचकणार नाही, मराठे शांततेतच घ्या. सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ, जय शिवराय. मनोज जरांगे पाटील हे 13 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर मध्ये एक शांतता रॅली काढत आहे. कारण मनोज जरांगे पाटलांनी या सरकारला 13 जुलैपर्यंतचा वेळ दिलेला आहे मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लावायचा. आणि जर तो सरकारने 13 जुलैपर्यंत मार्गी लावला नाही तर 14 जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 288 जागावर मनोज जरांगे पाटील हे 14 जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 288 ठिकाणी आपले उमेदवार उभं करणार, हे असं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे. या सरकारला 13 जुलैपर्यंत संध्याकाळी 12 वाजेपर्यंतचा वेळ आहे आणि आम्ही आता 1 जुलैपासून तर 13 जुलैपर्यंत या 13 दिवसामध्ये संपूर्ण जिल्हे, महाराष्ट्रातले संपूर्ण जिल्हे ढवळून काढणार आहे आणि त्याची सुरुवात आम्ही 1 जुलैपासून करत आहोत. आता हे आम्ही सर्व समाज बांधव, हे प्रत्येक तालुक्यातले समाज बांधव आलेले आहेत. आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या जिल्ह्यामध्ये 3 दिवसाचा दौरा आम्ही करतोय. कारण आमच्याकडे वेळ कमी आहे, 13 दिवस राहिलेले आहेत. तर 3 दिवसामध्ये जिल्हा असा कव्हर करतोय आम्ही की सुरुवात आम्ही राष्ट्रमाता जिजाऊ चौक, कॅम्ब्रिजचा जो म्हणतो आपण, तिथून आम्ही सुरुवात करणार. गोलडगाव, करमाड असं करत आम्ही सिल्लोड जाणार. सिल्लोडवरून कन्नडहून वैजापूर, वैजापूरवरून गंगापूरवरून पैठण आणि पैठणहून पाचोड मार्गे आम्ही संभाजीनगर, असा 3 दिवसाचा प्लॅन करतोय. आणि जवळजवळ 30 ते 40 फोर व्हीलर ह्या आमच्या दौऱ्यामध्ये असणार आहेत. आणि आम्ही प्रत्येक म्हणजे सर्कलला आणि प्रत्येक तालुक्याला आम्ही भेटी देणार आहोत. आणि जास्तीत जास्त म्हणजे 9 ऑगस्ट 2016ला जो छत्रपती संभाजीनगरमध्ये ऐतिहासिक मोर्चा निघाला होता, तो मूक मोर्चा होता, तिथे लाखो समाज बांधव हे शांततेत आले आणि शांततेत गेले. आज हे काही खंडोजी खोपडे, हे जे काही अवलादी या 2-4 इतर जाती धर्माचे आहेत, त्या जातीमध्ये वाद निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत मराठा ओबीसी मध्ये. तर तो होऊ नये आणि ती शांतता अबाधित राहावी, तर त्याची काळजी आम्ही घेत आहोत. मराठा समाज म्हणून आम्ही पुढे येतो आहोत की बाबा सर्वांनी शांततेत राहायचं. मराठा ओबीसी हे एकच आहे. मराठे स्वतःच्या जातीच्या आरक्षणासाठी लढते, इतर कुठल्याही जातीच्या विरोधात लढत नाही. पण हे 2-4 जे हातावर मोजण्यासारखे जे लोक आहेत, जे समाजकंटक आहेत, ते जातीमध्ये वाद लावण्याचं काम करीत आहे. पण ते आम्ही वाद शांत करण्याचा, लोकांना विश्वास देण्यासाठी आम्ही 13 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये ऐतिहासिक मोर्चा काढतोय. पण मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्याचा दौरा काढलेला आहे 6 जुलै ते 13 जुलै. त्यामध्ये ते हिंगोलीपासून सुरुवात करणार आहे, नांदेड आहे, त्यामध्ये परभणी आहे, धाराशिव आहे, बीड आहे, हिंगोली आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, असा तो मनोज जरांगे पाटलाने प्लॅन ठरवलेला आहे. हा प्लॅन नंबर 1 आहे. त्यानंतर जर 13 तारखेच्या अगोदर सरकारने आरक्षण दिलं नाही तर मग कोकण पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भ याचे दौरे करणार आहे मनोज जरांगे पाटील. आणि 288 ठिकाणी आपले उमेदवार देणार आहेत. आणि त्या आमच्यासोबत 18 पगड जातीच्या आणि 12 बलुतेदार लोक आहेत. तुम्ही आज बघू शकताय की सोशल मीडियावर बऱ्यापैकी सर्व इतर जाती धर्माचे समाज बांधव हे व्हिडिओ पोस्ट करत आहेत की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा पाठिंबा आहे. या समाजकंटकाला, या कुत्र्यांना आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही किती जरी आमच्यात वाद लावण्याचा प्रयत्न केला तरी मराठे उचकणार नाही, मराठे शांततेतच घेणार नाही. कसं असतं, ही लोकशाही आहे. आणि इथं जेव्हा छत्रपती शिवराय पण लढत होते त्यावेळेला त्यांनाही कधी कधी तह करावा लागायचा. आणि कुठलाही प्रश्न हा वेळ दिल्याशिवाय सॉल्व्ह होत नसतो. इथं हुकुमशाहीने, हिटलरशाहीने की आम्ही म्हणतो म्हणून तुम्ही द्या. पण आम्ही ह्या कालावधीमध्ये, ह्या 10 महिन्यामध्ये सरकारला आजपर्यंत गॅजेट दिलेले, हैदराबाद गॅजेट असतील, सातारा संस्थांचे गॅजेट असतील, सर्व गॅजेट पुराव्यानिशी आम्ही बोलतोय. आज 54-55 लाख नोंदी सापडले आमचे मराठे या आरक्षणात गेलेले. फक्त मराठवाड्याचे जर सोडले तर विदर्भातले, खानदेशातले आणि पश्चिम महाराष्ट्रातले मराठे हे ओबीसी मध्ये असताना एवढे जर पुरावे आम्ही दिले. आणि सरकार जर फक्त राजकारण ज्यात करत आहे तर राजकारण आम्हाला बी करता येते हे आम्ही दाखवू शकतो. कारण आमच्या काय झालेले, आमच्या पिढ्या याच्यामुळे बरोबर झाले. आमच्याकडे पैदा झाला पोरगा की तो राजकारणात येतो, त्याला मग ग्रामपंचायत सदस्यापासून, सरपंचापासून, आमदार, खासदार हे डोहाळे लागते. पण आम्हाला हे राजकारण नकोय, आम्ही राजकीय आरक्षण मागत नाही. आमचे हे जे मराठ्याचे जे लोक आहेत ते आमचे
आम्ही म्हणजे आमचे नाही म्हणत. का बरं? तर हे जेव्हा मराठा समाजावर वेळ येते हे आमच्या पाठीशी उभे राहत नाही. त्यामुळे आम्हाला राजकीय आरक्षण नको, शिक्षणात आणि नोकरीत सरकारने आरक्षण मिळावं हे काम करावं. राजकीय आरक्षण दुसऱ्याला लक लाभो पण जर तुम्ही दिलं नाही तर आम्हाला बी आमचा बी इतिहास आहे, आमच्या बी घरात राजकारण असते. फार चेअरमन पदापासून हे दाखवून देऊ 288 पैकी एकही सीट कोणाचं लागू देणार नाही.